आज अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज सभासद नोंदणी मोहीम आणि युवक कार्यकर्ता संवाद मेळावा आज संपन्न झाला। या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक आमदार प्राजक्तदादा तनपुरे, निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर तसेच उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष संदीपजी वरपे, अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनीताताई अशोकराव भांगरे तसेच जिल्हा युवक अध्यक्ष अमितदादा भांगरे, बी.जे. देशमुख यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला। या मेळाव्यास मोठ्या संख्येने युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी अमित भांगरे यांचे हात बळकट करणं आता गरजेचं आहे, असा संकल्प विचार सभेच्या माध्यमातून देण्यात आला। या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश गडाख, दिलीप शेठ भांगरे, राजेंद्र कुमकर, कैलासराव शेळके, महिला तालुका अध्यक्ष आभारी मॅडम, संपतराव नाईकवाडी, महेश तिकांडे, राहुल शेट्टे आदींसह तालुकाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यापर्यंत पोहोचली। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशी काय क्रांती करायची आहे की या महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार उलटून लावायचंय। आणि मी आज माझं वय जरी कमी असेल तरी तुम्हाला एकच शब्द देतो, माझे मार्गदर्शक आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे साहेबांसारखे मी आदर्श घेऊन जातो पवार साहेबांसारखा। दादा मला पण संधी होती, मलाही एका निर्णय घेता येत होता, परंतु मी आदरणीय पवार साहेबांना 2019 मध्ये शब्द दिला होता की साहेब काही होऊ द्या, उद्या मला काय मिळेल मला माहित नाही, परंतु प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे। आज साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर मला पवार साहेबांनी दिलेले आहेत। आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा नातू म्हणून, तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला काम करायचंय। मला काय टक्केवारी घ्यायची नाहीये, मला काय इथं वेगळं करायचं नाही। वडिलांनी मला सक्षम केलं होतं, चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं, आल्यानंतर व्यवसाय उभे केले, 1 रुपये कमिशन घ्यायची गरज मला नाहीये। माझ्या वडिलांचे दादा 2 स्वप्न होते। पहिलं स्वप्न होतं का या अकोला तालुक्यात आमदार बनायचं आणि दुसरं स्वप्न होतं का आमदार बनल्यानंतर या अकोला तालुक्याचं नंबर 1 करायचं, प्याली पूर्ण करायचं। आज नियतीला काय मान्य नव्हतं, मला माहित नाही, नियतीच्या पुढे आपण काय करू शकत नाही। वडिलांचं पहिलं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण किमान त्यांचा मुलगा म्हणून दुसरं स्वप्न तरी पूर्ण करू शकलो। याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे। युवकांचे प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, लढा उभा करायचा आहे। युती सरकारने किती कमरड मोडलंय शेतकऱ्यांचं, त्याच्यावर मी जर बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही। सोपं उदाहरण दुधाच्या बाबतीत दादा तुम्हाला देतो। आमच्या अकोला तालुक्यामध्ये 3 लाख लिटर दूध उत्पादन आहे रोजचं। आज आपल्या सरकारच्या वेळेस 37 रुपये भाव होता, आता तो भाव 27 ला किती आहे, म्हणजे साधारणपणे रोजचं 30 लाख रुपये नुकसान आपल्या अकोला तालुक्यात आहे। महिन्याचा हिशोब केला तर 9 कोटी रुपये, वर्षाचा हिशोब केला तर 108 कोटी रुपये नुकसान आपल्या इथल्या तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आहे। कांद्याला भाव आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं शासन सरकार आपल्याला आणायचंय जो युवकांबद्दल विचार करा, महिलांबद्दल विचार करा, शेतकऱ्यांबद्दल विचार करा आणि हा पुरोगामी महाराष्ट्राचा जो काही विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हे वाचवायसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सोबत राहायचंय। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण इथं बराच वेळ झाला तरी थांबलात, सर्वांचे मनोगत ऐकून घेतलं। आता शेवटचं भाषण आदरणीय प्राजक्तदादा या आपल्या भावनांची समरस होणारा असावा आणि त्याचबरोबर मतदारसंघात काय चाललंय आणि मतदारसंघ भविष्यात कुठं नेऊन घ्यायचा आहे जगाचा देखील अनुभव असावा। जगामध्ये काय नवीन चाललंय, काय आपण जगातलं नवीन तंत्रज्ञान इकडे आणू शकतो, म्हणजे पाय ज्याचे जमिनीवर असेल आणि झेप ज्याची आकाशाकडे बघायची दूरदृष्टी ज्याची असेल असा माणूस हा निश्चितपणे आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकतो। आणि या व्याख्येमध्ये अमित भांगरे हे अत्यंत चांगले आहेत। मला आज जरी ते पदावर नसले तरी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा अकोले तालुक्याच्या भविष्याबद्दल सातत्यानं काय करता येईल, इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्याकरता नेमकं काय करता येईल याचे सातत्यानं विचार त्यांचे असतात। आणि मला खात्री आहे की संधी तर त्यांना मिळणारच आहे, पण मिळालेल्या संधीचं निश्चितपणे सोनं करून दाखवण्याशिवाय राहणार नाही।
आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. समोर मोठी ताकद आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या असतील, किती सत्ता संपत्ती सर्वांचा वापर करून खरं निवडणुका लढवल्या गेल्या आपण बघितल्या. म्हणून किती मोठी ताकद असेल तरी देखील तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितपणे विजय आपल्याला मिळतो. आणि आपला तालुका हा निश्चितपणे पुरोगामी विचारांचा तालुका आहे. आज अक्षरशः देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे जातीवादाचं विष पेरलं जात असताना देखील खरं मला अभिमान आहे की या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका असा आहे की जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा तालुका आहे आणि पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होतं. खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती आपल्याला 54,000चं मताधिक्य. मला वाटतं बाकी संगमनेर आणि अकोले सोडलं तर बाकी ठिकाणी थोडी परिस्थिती अवघड होती. पण मात्र अकोले तालुक्यामुळं खरं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकले याचं मोठं श्रेय अकोले तालुक्याला आणि तुम्हा सर्वांना. आणि हीच ताकद आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत देखील दाखवून देण्याची वेळ पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये असतात. तर मागच्या 5 वर्षापूर्वी माझ्या मतदारसंघात अशी परिस्थिती होती की मला आमचा सातत्यानं 3दा पराभव झाला होता. 4थ्यांदा लढवावे की नाही. एकदा पवार साहेब मला आठवतं राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते आणि मला त्यांनी काही काम मंत्र दिले असतील साहेबांनी. पण त्याच वेळेस मला वाटतं स्वर्गीय अशोक भांगरे साहेब देखील तिथे होते आणि त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये देखील एकाच एक उमेदवारी देण्याकरता चर्चा झाली. मी पण तिथे होतो, फाळके दादा होते, संदीपराव होते, सगळे त्या ठिकाणी होते. आणि स्वर्गीय अशोकराव भांगरेंनी खरं त्यावेळेस जो त्याग केला, स्वतः 4 पावलं मागे आले. पण शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे. विधानसभेमध्ये एक माणूस, त्यावेळेस तर परिस्थिती खूपच अवघड होती. 19 साली भाजपचं सरकार होतं. अक्षरशः लोक सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे 20च आमदार निवडून येतील. कोणी सांगायचं 15च्या पुढे आकडा जाणार नाही, अशी परिस्थिती होती. अक्षरशः सगळे पळून चालले होते तिकडे. भले लोक राज्यामध्ये तुमच्याकडे तेच चालू होतं, राज्यात तेच चालू होतं आणि म्हणून अक्षरशः 20 लोक येतील की नाही अशी त्यावेळेस विचार होता. पण मात्र आपण सर्वांनी त्यावेळेस एकाच एक उमेदवारी केली. स्वर्गीय भांगरे साहेबांनी देखील त्याग केला. आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्ही त्या ठिकाणी ठेवून आहे आणि म्हणून आपण काही विचार करून भविष्यात जरा अशा. संपादक सचिन खरात, आपले अकोले.